नमस्कार. टोमॅटो हा सगळ्यांनी बघितला असेल, पण तोच टोमॅटो जर आपण असा विचार केला की त्या एका टोमॅटोचे वेगवेगळ्या प्रजाती आहेत. टोमॅटो हा बारका पण असतो, त्यापेक्षा मोठा पण असतो आणि वेगवेगळ्या कलरचा पण असतो. तर काय आहे नेमकं याच्या मागचं रहस्य जाणून घेऊया. सर सांगा. नमस्कार. या ठिकाणी आपण डस्ट टाईपच्या पॉलीहाऊसमध्ये चेरी टोमॅटोची लागवड केलेली आहे. आता आपल्यासमोर जे आहे ते हे सगळे चेरी टोमॅटो आहेत. एकदम छोटे छोटे असतात. त्याचं वजन जे आहे ते 30 ते 40 ग्रॅम असतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर असे त्याला आपल्या द्राक्षाला जसे गड लागतात तसे त्याला द्राक्षाला गड लागले सगळे ट्रस लागलेत. आणि ह्याचं एकदम पूर्ण ह्याचं लाईफ जे आहे ते 9 महिन्यापर्यंत हे टोमॅटो चालतो. आणि पूर्ण त्याच्या लाईफमध्ये 8 ते 10 किलो माल प्रति झाड ते आपल्याला उत्पादन देतं, जे की बाहेरच्या पॉलीहाऊस किंवा रेग्युलर शेतीमध्ये ते 3 ते 4 किलो असतं. आपल्याला इथं 3 ते 4 पटीने उत्पादन इथं जास्त मिळतंय. आणि पूर्णपणे आपण जी लागवड केली आहे ती पूर्णपणे माती विना केलेली आहे. म्हणजे खालचा मीडिया जो आहे तो कोकोपीट आहे. नुसत्या कोकोपीटवरती आपण 40 फूट आपण हा टोमॅटोची हाईट घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपण 3 प्रकारची आपण टोमॅटोची लागवड केलेली आहे. त्यामध्ये एकदम छोटा चेरी टोमॅटो आहे. त्याचं वजन साधारण 20 ते 30 ग्रॅम पर्यंत असतं. दुसरा टोमॅटो जो आहे तो मीडियम टाईपचा बीफस्टिकवाला, त्याचं वजन 100 ते 200 ग्रॅम पर्यंत राहतं. आणि तिसरा टोमॅटो जो आहे तो अर्धा किलोचा टोमॅटो आपण नेदरलँड बेस्ड जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये टोमॅटो लावला. त्याचं वजन अर्धा किलो आहे, जे की आपल्या इतर मार्केटला ते टोमॅटो तो अर्धा किलोचा टोमॅटो मिळत नाही. आता दोन नवीन आपण इथं ते आणलेला आहे व्हरायटी, आणि ते शेतकरी बांधवांसाठी आपण आता ती पुढे मार्केटमध्ये आणतोय. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. या टोमॅटोची शेती तुम्हाला जर प्रत्यक्षात बघायची असेल तर तुम्ही 17 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत कृषी प्रदर्शनामध्ये येऊन ही प्रत्यक्षात ही शेती तुम्ही बघू शकता. आणि हे सर इथेच असणारे तर तुम्हाला याची पूर्णपणे माहिती तुम्हाला नक्कीच देईल. धन्यवाद सर.